नमस्कार. श्री स्वामी समर्थ अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. तर बघा, आपण बऱ्याच जणांनी दुर्गा सप्तशतीचे पाठ केले असतील किंवा नवरात्रीमध्ये अगदीच तुम्ही काही केलं नसेल तरी सुद्धा तुम्हाला हवन कसं करावं. बघा, ज्या घरात हवन प्रत्येक महिन्याला होतं ना, तर त्या घरात कशाचीच कमी पडत नाही. तर बघा, या दरम्यान फक्त मी हेच सांगणार आहे तुम्हाला की नवरात्रीमध्ये आपल्याला बघा, तुम्ही दुर्गा सप्तशतीचे पाठ कोणी 14 करतं, म्हणजे कोणी 9 करतं, कोणी 14 करतं ह्या पद्धतीचं, किंवा कोणी कोणी एक पाठ सुद्धा करत असतं. तर ह्या पाठाचं आपल्याला उद्यापन कसं करायचं आहे. आणि जेव्हा तुम्ही नवरात्रीमध्ये 9 पाठ किंवा 14 पाठ करता तर त्यावेळेस तुम्हाला देवीच्या नावे आपल्याला हवन सुद्धा करणं तेवढंच गरजेचं असतं. मग हवन कसं करावं किंवा स्तोत्रमंत्र कोणत्या पद्धतीचे म्हणावेत तर त्याबद्दल सर्व काही माहिती असणार आहे. आणि मेन म्हणजे की तुम्ही दुर्गा सप्तशतीचे जर पाठ करत असाल तर त्याचं उद्यापन करणं सुद्धा तेवढंच गरजेचं असतं. त्यामुळे तुम्हाला हवन कसं करायचं आहे त्याबद्दल सर्व काही डिटेलवर माहिती सांगणार आहे. तर व्हिडिओ नक्की कंटिन्यू करा. तर बघा, हे हवन आपल्याला कधी करायचं आहे तर नवमीला आपल्याला हे हवन करायचं असतं. तर बघा, हवन करायच्या वेळेस म्हणजेच तुम्ही जे दुर्गा सप्तशतीचे पाठ करणार आहात म्हणजे केले असतील तर तुम्ही ते पाठ म्हणजे करत सुद्धा हवन करू शकता, किंवा अगदीच तुमचा सकाळी पाठ केल्यानंतर तुम्ही प्रदोष काळात हे हवन घरात करायचं आहे. अगदीच की तुमचं घर भाड्याचं असलं तरी सुद्धा तुम्ही हवन करू शकता, किंवा तुमचं स्वतःचं घर असेल तरी सुद्धा तुम्ही हवन करू शकता. कारण हे आपलं जे हवन आपण करणार आहोत तर ते आपल्या कुलदेवीला प्रसन्न करण्यासाठीचं हवन आहे. म्हणजे जे काही आपण हवनामध्ये स्वाहाकार करणार असतो तर त्यावेळेस बघा, असं म्हटलं जातं की कुठल्याही देवदेवतेसाठी किंवा त्या हवनामध्ये जे आपण पदार्थ टाकतो तर त्या हवनातून जो होणारा धूर असतो तर त्या धुरातून देवी देवता प्रसन्न होत असतात, त्यांचा कृपा आशीर्वाद आपल्यावरती राहत असतो. आणि त्याहीपेक्षा बघा, काही जण तर प्रत्येक अमावस्येला घरी हवन करत असतात. तर तो म्हणजे तसं जरी हवन केलं तरी सुद्धा अगदीच की खूप छान. किंवा बघा, दिवाळीत सुद्धा लक्ष्मी पूजनाच्या दिवशी सुद्धा हवन केलं जातं, नवरात्रीमध्ये सुद्धा हवन केलं जातं. तर ते कसं करावं तर बघा, या म्हणजे हवनासाठी साहित्य काय लागणार आहे तर अगदीच तुम्हाला काहीही खर्च करायची गरज नाही. जे काही आपल्या घरात साहित्य आहे तर त्याच साहित्यामध्ये आपल्याला हवन करता येतं. आता तुम्ही म्हणाल की मी काहीही सेवा नाही केली तरी सुद्धा हवन करू शकते का, तर हो. कारण बघा, तुम्ही हवनामध्ये जे काही सामग्री टाकणार आहात तर ज्यावेळेस आपण बघा कोणतेही स्तोत्रमंत्र म्हणतो आणि त्याच वेळेस आपण जे हवनाची सामग्री त्या हवन कुंडामध्ये टाकत असतो आणि आपण मोठ्याने स्वाहाकार करत असतो तर तेव्हा आपली कुलदेवी मुख उघडत असते आणि त्या बघा जी काही आपण सामग्री टाकलेली आहे तर त्यांनी ती देवी तृप्त होत असते, आपल्यावरती प्रसन्न होत असते. म्हणजे जी काही आपण बघा, जेव्हा मंदिरात म्हणजेच बघा जे कोणी केंद्रात जात असतील तर त्यांना माहिती असेल की या दरम्यान खूप मोठ्या प्रमाणात केंद्रामध्ये दुर्गा सप्तशतीचे पाठ चालू असतात. आणि शेवटच्या दिवशी म्हणजेच दुर्गा सप्त म्हणजे नवरात्रीच्या शेवटच्या दिवशी हवन केलं जातं आणि त्यावेळेस दुर्गा सप्तशतीचं जे पूर्ण पाठ केला जातो हवनयुक्त. तर बघा, तिथं हवन ज्यांनी केलेलं असेल त्यांना माहीतच असेल, जे हवनामध्ये टाकलेलं जातं तर त्याला पायस म्हणतात. आणि तिथं जेव्हा हवन केलं जातं ना तर तेव्हा म्हणजे भात शिजवला जातो, त्यामध्ये साखर, तीळ आणि जे तांदूळ असतं तर ते शिजवून त्याचं पायस बनवून तिथं वाहिलं जातं, स्वाहाकार केला जातो. जे देवीचे 11 अलंकार असतात ते वाहिले जातात. पुन्हा जे विधिवत पद्धतीनं बघा, कोणाकोणाच्या घरी नवचंडी सुद्धा ह्यामध्ये होत असते नवरात्रीमध्ये, किंवा कोणी कोणी चंडी याग सुद्धा करत असतं. तर बघा, आपण जर घरात करायला गेलो तर चंडी याग जरी करायचा म्हटलं तर 21 ते म्हणजे 30,000पर्यंत घेतले जातात. कोणी बघा, जे मोठे मोठे ब्राह्मण गुरुजी असतात तर त्यांची फीस सुद्धा तेवढं असते. नवचंडी करायला गेलं तर 50-60,000 रुपये आपले सहज मोडले जातात. त्याहीपेक्षा जर तुम्ही ह्या नवरात्रीमध्ये आपल्या घरगुती घरच्या साहित्यामध्ये जर हवन केलं तर तुम्हाला ते पुण्य फळ भेटणार आहे. तर बघा, हवन कसं करावं, सामग्री काय लागणार आहे तर बघा, जे पायस आपण बनवणार आहोत तर त्यासाठी काही सामग्री लागते. तर बघा, इथे मी साखर घेतलेली आहे, तीळ घेतलेले आहेत, इथे साखर आहे, तीळ आहे आणि जे
पांढरे तांदूळ आहे तर ते इथं लागणार आहेत. तर बघा हे जे साहित्य घेतलेलं आहे तर ते आपल्याला एकत्र मिक्स करून घ्यायचं आहे. आणि बघा हे एकत्र मिक्स केलेलं जे साहित्य आहे तर ते आपल्याला स्वाहाकार करायचा असतो. आणि ह्या 3 बोटांनी आपल्याला स्वाहाकार करायचा असतो. आता मंत्र कुठले म्हणायचे आणि साहित्य काय लागणार आहे तर बघा आपल्याला आपण जेव्हा हवन करत असतो म्हणजे नवमीला आपण हवन करणार आहोत तर त्या दिवशी आपल्याला काय करायचं आहे की बघा साडी परिधान करायची आहे, हळद कुंकू लावून घ्यायचं आहे, स्वतःला काचेच्या बांगड्या घालायच्या आहेत, काळे वस्त्र आपल्याला परिधान करायचं नाही. त्यानंतर बघा जर तुमच्याकडे हवनकुंड असेल तर अतिउत्तम, जरी तुमच्याकडे नसेल तरी सुद्धा तुम्हाला काय करायचं आहे की बघा एखाद्याची लोखंडी कढई असेल किंवा अगदीच तुमच्याकडे जे ताम्हण आहे ते घेतलं तरी सुद्धा काहीच हरकत नाहीये. बघा हे हवन करत असताना आपल्या देवघरासमोर आपल्या घटाच्या समोरच बसून आपल्याला हवन करायचं आहे. तिथं सुरुवातीला बघा तुम्ही अगदीच की खाली काय करायचं आहे की वस्त्र हतरायचं आहे किंवा अगदी पाठ घेतला आणि त्यावरती जरी वस्त्र हंतरलं तरी सुद्धा काही हरकत नाही. त्याच्या खाली तुम्हाला स्वस्तिक सुरुवातीला काढून घ्यायचं आहे, त्यावरती हळदी कुंकू अक्षदा वाहून घ्यायचे आहेत. आणि त्यानंतर ना आपल्याला जे कढई लोखंडाची घेतलेली आहे तर ती घ्यायची आहे. आणि साहित्य काय तर बघा जे गोवऱ्या असतात तर त्या आपल्याला गोवऱ्या लागणार आहेत. बघा गावाकडे सहज अगदीच पद्धतीनं गोवऱ्या मिळून जातात. जरी तुम्ही सिटीत असाल आणि तुम्हाला हवन करायचं आहे आणि काही कारणांमुळे तुम्हाला साहित्य मिळत नाही तर तुम्हाला धार्मिक दुकानात जायचं आहे किंवा अगदीच तुमच्या इथं जिथं पूजेचं सर्व काही साहित्य भेटतं तर तिथं जाऊन तुम्हाला 3 वस्तू आणायच्या आहेत. एक म्हणजे तर गोवऱ्याचं पॅकेट अगदी छोटंसं भेटतं तर ते तुम्हाला आणायचं आहे. त्यानंतर समिधा आणायच्या आहेत. समिधा म्हणजे काय तर बऱ्याच जणांना माहिती नाही तर 5 प्रकारची लाकडं असतात, काटके असतात. समिधा म्हणजेच की जे काही आपण हवन करत आहोत तर त्या हवनामध्ये समिधा ह्या वापरल्या जातात. तर 5 लाकडे कोणती तर बघा ह्यामध्ये वड, पिंपळ, औदुंबर, कोणी बेल वापरतं. त्यानंतर ह्यामध्ये कडुलिंबाची लाकडं असतात. त्यानंतर जे हे असतात म्हणजे काय म्हणतात बेलाची काटकं, आंब्याची काटकं, अशी वेगवेगळ्या प्रकारची काटकं त्यामध्ये म्हणजे ते लाकडं असतात. तर ते वेगवेगळ्या प्रकारचे वापरली जातात आणि वेगवेगळ्या हवनासाठी त्यांचा उपयोग केला जातो. तर बघा त्यामध्ये चंदनाचं लाकूड सुद्धा असतं. तर बघा चंदन हे सुख समृद्धीसाठी वापरलं जातं. कडुलिंबाचं जे कडुलिंबाची लाकडं जे असतात तर त्यामध्ये जी काही वाईट ऊर्जा असते तर ती घरातून जाण्यासाठी आणि दीर्घायुष्य लाभण्यासाठी घेतलं जातं. किंवा पिंपळाचं सुद्धा दीर्घायुष्य लाभण्यासाठी अशा लाकडांचं म्हणजे जी समिधा 5 प्रकारच्या समिधा असतात तर त्याचा वेगवेगळा उपयोग करण्यासाठी आपल्याला ती लाकडे त्या हवनामध्ये टाकली जातात. किंवा जे हवन कुडा असतो तर तो सुद्धा थोडा आपल्याला टाकायचा असतो त्यामध्ये. तर बघा हे जे साहित्य आहे तर ते तुम्हाला घ्यायचं आहे. एक तर हवन कुडा, दुसरं की आपल्याला जे समिधा असतात आणि गोवऱ्या ह्याच फक्त तुम्हाला धार्मिक दुकानातून साहित्य आणावं लागणार आहे. जे काही बाकीचं तूप असेल तर ते प्रत्येकाच्या घरात शुद्ध गाईचं तूप आता आपण नवरात्रीमध्ये आणलंच असेल. किंवा जे साहित्य आहे बघा पांढरे तीळ तर हवनामध्ये लागतात, साखर प्रत्येकाच्या घरात असते, त्यानंतर तांदूळ प्रत्येकाच्या घरात असतात, तीळ सुद्धा प्रत्येकाच्या घरात असतात. त्यासाठी हे थोडं थोडं घ्यायचं आहे आणि ते सर्व एकत्र करून आपल्याला हवनामध्ये टाकायचं आहे. तर बघा हवन का केलं जातं तर जेव्हा आपण नवरात्रीमध्ये हवन करतो आई कुळदेवीच्या नावाने तर ते आपलं मुख उघडत असते आणि आपण त्या स्वाहाकारच्या माध्यमातून आपल्या कुळदेवीला ते देत असतो. आणि त्यामुळे आपल्या घरातील जी काही निगेटिव्ह ऊर्जा असेल किंवा तुमच्या घरात बघा सुख समृद्धी येते, घरातील व्यक्तींना दीर्घायुष्य लाभते किंवा खूप सारे संकट तुमच्या मागे लागलेले असतील तरी सुद्धा एकदा तरी अगदीच तुम्ही भाडे तत्वावरती राहत असाल तरी सुद्धा तुम्ही हे हवन करू शकता. कारण असं म्हटलं गेलेलं आहे की तुम्ही भाडे तत्वावरती राहता म्हणजेच की तुम्ही त्या बदल्यात पैसे देत असता आणि तिथं सुद्धा तुम्ही जरी हवन केलं तरी ते तुम्हालाच लागू होतं. त्यामुळे कारण तुम्ही पैसे देत असता त्या राहण्याच्या बदल्यात. त्यामुळे तुम्ही भाड्या तत्वावरती जरी राहत असाल तरी सुद्धा तुम्ही हवन हे करू शकता आणि हे हवन तुम्ही नवमीलाच करायचं आहे. तर बघा हे सर्व काही साहित्य आपल्याला लागतात. हवन कसं करावं तर त्याबद्दल माहिती सांगते. तर इथं सुरुवातीला तुम्हाला काय करायचं जे
तुम्ही हवनकुंड घेतलेला आहे किंवा जे लोखंडी कढई घेतलेलं आहे किंवा अगदीच घमेलं, तर त्यामध्ये तुम्हाला थोडीशी माती टाकायची आहे आणि त्यामध्ये तुम्हाला गौऱ्या थोड्या टाकायच्या आहेत, हवनकुंडा टाकायचा आहे आणि समिधा टाकायचा आहे. पण जे हवनकुंड प्रज्वलित करायच्या आधी आपल्याला सुरुवातीला हळदी कुंकू, अक्षदा, धूपदीप दाखवून घ्यायचं आहे आणि एक सांगायचं आहे की तुम्हाला इथं समिधा किंवा हवनकुंडा टाकलेला दिसत नसेल तर ॲक्च्युली असं झालेलं होतं की तो शूट जो आहे तर तो माझ्याकडून घेतला गेलेला नाही आहे, राहून गेला. त्यासाठी तर तुम्ही सुरुवातीला गौऱ्यांवरती हवनकुंडा आणि समिधा घालायच्या आहेत आणि नंतर आपल्याला काय करायचं, त्यावरती भीमसेनी कापूर टाकायचा आहे आणि थोडं तूप टाकायचं आहे आणि नंतर आपल्याला ते हवन म्हणजे प्रज्वलित करायचं आहे, कापरानेच प्रज्वलित करायचं आहे. आणि त्याहीपेक्षा जो आपल्या घरात दिवा लावलेला आहे तर त्या दिव्यानेच म्हणजे देवघरात जो दिवा प्रज्वलित केलेला आहे तर त्या दिव्यानेच आपल्याला हे हवन म्हणजे प्रज्वलित करायचं आहे. आणि त्यानंतर मी तुम्हाला सांगते की हवन करत असताना कोणता मंत्र म्हणायचा. तर बघा इथं कोणी की दुर्गा सप्तशतीचे म्हणजे जे पाठ करत सुद्धा हवन केलं जातं किंवा कोणी सिद्धकुंजिका स्तोत्र म्हणत सुद्धा हवन केलं जातं, कोणी श्रीसूक्त म्हणत सुद्धा हवन करतं किंवा अगदीच की ललिता सहस्त्रनाम म्हणत सुद्धा इथं हवन केलं जातं. तर बघा जेव्हा तुम्हाला दुर्गा सप्तशतीचे पाठ करायचे असतात तर तेव्हा हवन कसं केलं जातं तर ते सुद्धा मी तुम्हाला सांगणार आहे. तर सुरुवातीला बघा प्रत्येक जणाला माहितीच असेल की दुर्गा सप्तशतीचा पाठ कसा केला जातो. तर तुम्हाला सुरुवातीला काय करायचं आहे की प्रार्थना घ्यायची आहे, त्यानंतर स्वामी समर्थ महाराजांची एक माळ करायची आहे, जे देवीचे 5 मंत्र आहेत तर ते सुद्धा म्हणायचं आहे आणि नंतर तुम्हाला देव्या कवचम म्हणायचं आहे. आणि पुन्हा येतं की अर्गला स्तोत्र, रात्री सुक्त, हे सर्व काही म्हणून झाल्यानंतर आपल्याला अध्यायाला सुरुवात करायची आहे. बघा जेव्हा तुम्ही पहिला अध्याय घेता तर त्या वेळेस आपल्याला काय करायचं आहे की जे देवीचे सुरुवातीला ध्यान आहे किंवा जे विनियोग आहे ते सर्व काही म्हणायचं आहे. आणि नंतर बघा इथं खाली दिलेलं आहे की ओम मार्तंडे उवाच, तर ते तुम्हाला म्हणायचं आहे आणि स्वाहाकार करायचा आहे. तर सुरुवातीला तुम्ही तुपाचा स्वाहाकार करू शकता, म्हणजेच प्रत्येक वेळेस तुम्ही जेव्हा तुपाचा स्वाहाकार करता तर तेव्हा ओम एम रेम क्लीम किंवा हे मंत्र म्हणत करायचं आहे. अगदीच तुम्ही घरातील सर्वांनी बसलं, एकाने तुपाची आहुती दिली आणि एकाने जे आपण हवनाला पायस बनवलेला आहे त्याचं सुद्धा तुम्ही इथं स्वाहाकार करू शकता. तर बघा तुम्हाला काय करायचं आहे की सुरुवातीला जे मंत्र दिलेले आहेत म्हणजे ओव्या, जेव्हा तुम्ही दुर्गा सप्तशतीचं पाठ करत हवन करता तर तुम्हाला ते सर्व काही म्हणून ओव्या घ्यायच्या आहेत. म्हणजेच सुरुवातीची पहिली ओवी ओम मार्तंडे उवाच स्वाहा असं करायचं आहे. त्यानंतर सूर्यतनय सावनी म्हणून बोलती 8वा उत्पत्ती कथा त्यांची विस्तारे एक सांगत स्वाहा, कृपावंत महामाया तेने मन्वंतरादीप सावनी, सूर्यपुत्राचा एक वृत्तांत तो शुभ स्वाहा. ह्या पद्धतीनं तुम्हाला टाकायचं आहे. बघा तुम्ही वाचन जरी हळू केलं तरी तुम्हाला स्वाहाकार हा मोठ्यानेच करायचा आहे किंवा तुम्ही जरी अगदी सिद्धकुंजिका स्तोत्र म्हणत असाल तरी सुद्धा तुम्हाला त्याच पद्धतीनं म्हणायचं आहे की बघा जेव्हा तुम्ही सिद्धकुंजिका म्हणता तर त्यावेळेस सुद्धा तुम्हाला अगदीच की जे ओव्या आहेत तर ते म्हणायचे आहेत. म्हणजे शिव उवाच म्हणून झाल्यानंतर जी पहिली ओवी येते ओम श्रोणुते प्रवक्ष्यामी कुंजिका स्तोत्रमुत्तमं येन मंत्र प्रभवेन चंडीजाप शुभ भवेत स्वाहा. ह्या पद्धतीनं करत तुम्हाला हवन करायचं असतं. म्हणजेच सिद्धकुंजिका त्या श्रीसूक्त म्हणत असताना तुम्हाला पहिल्या ओवीपासून फलश्रुती होण्याच्या आधीपर्यंत हे करायचं आहे, हवन करायचं आहे. कोणी 16 वेळा सुद्धा म्हणतं. तर बघा हरि ओम हिरण्यवर्णा हरिणी सुवर्णरज सहस्त्रजाम चंद्रा हिरण्यमयी लक्ष्मी जातवरी ओम अवाह स्वाहा. ह्या पद्धतीनं सुद्धा कोणी हवन करतं किंवा अगदीच ललिता सहस्त्रनाम म्हणत सुद्धा तुम्ही हवन करू शकता किंवा अगदीच जरी तुम्हाला काही म्हणणं शक्य नसेल तरी सुद्धा तुम्ही 108 वेळा 99 मंत्र म्हणत सुद्धा हवन करायचं आहे. ओम एम रेम क्लेम चामुंडाय विच्चे स्वाहा, ओम एम रेम क्लेम चामुंडाय विच्चे स्वाहा, ओम एम रेम क्लेम चामुंडाय विच्चे स्वाहा. ह्या पद्धतीनं तुम्हाला हवन करत हे मंत्र म्हणायचं आहे. आणि बघा जी खीर आहे तर ती सुद्धा आपल्याला करायची आहे. तांदळाची खीर आपल्याला बनवून घ्यायची आहे आणि शेवट जेव्हा हवन आपलं संपतं म्हणजेच तुम्ही 99 मंत्र 108 वेळा म्हणत असाल
तर 8व्या वेळेसपासून तुम्हाला खीर घ्यायची आहे आणि शेवटचे जे 8 वेळा आहे तर ते 99 मंत्र म्हणत स्वाहाकार करत आपल्याला खीर शेवटी अर्पण करायचे आहे. कारण माता कुळदेवीला किंवा माता लक्ष्मीला खीर अतिशय प्रिय आहे, त्यामुळे खिरीचा सुद्धा आपल्याला स्वाहाकार करायचा आहे. तर शेवटच का करावा, तर जेव्हा बघा आपण खीर असते तर ते टाकल्यानंतर नक्कीच की आपला हवन विझणार आहे. त्यासाठी आपल्याला जे पायस आहे किंवा तूप आहे तर ते आधी आपल्याला स्वाहाकार करून घ्यायचा आहे म्हणजे टाकून, आणि त्यानंतर आपल्याला शेवटी खिरीचा म्हणजे 108 वेळा जर तुम्ही 99 मंत्र म्हणत असाल तर तुम्हाला 100 वेळाच 99 मंत्र म्हणजेच जे काही पायस आहे आणि तूप आहे तर ते टाकत आपल्याला हे करायचं आहे. आणि बाकीचे जे 8 वेळेस आहे 99 मंत्र तर ते खीर टाकत आपल्याला हे करायचं आहे. म्हणजे ओम एम रीम क्लीम चामुंडाय विच्चे स्वाहा असं 8 वेळेस आपल्याला खीर टाकायची आहे. तर ह्या पद्धतीनं आपल्याला हवन करायचंच आहे. आणि बघा, ज्यांचे दुर्गा सप्तशतीचे पाठ चालू असतील म्हणजे शेवटच्या दिवशी ज्यांना हवन करायचं असेल तर त्यांनी कोणी म्हणजे जे शेवटच्या दिवशी बघा उद्यापन असतं तर तेव्हा पुरणाचे दिवे सुद्धा केले जातात किंवा पुरण ताम्हनात थापून त्याचे 21 दिवे लावून आपण आरतीच्या वेळेस बघा पुरणाचे दिवे सुद्धा करतो. तर ते सुद्धा तुम्हाला करायचे आहेत जर उद्यापन असेल तर. त्यानंतर बघा ह्या पद्धतीनं आपल्याला हवन जरी तुम्ही काही सेवा नाही केली तरी सुद्धा तुम्ही करायची आहे. आणि शेवटी तुम्हाला खिरीचा स्वाहाकार करायचा आहे. बघा, सर्वांनी दर्शन घ्यायचं आहे, पाया पडायचं आहे, देवीला प्रार्थना करायची आहे की आमच्या आयुष्यात म्हणजे जे काही घरातील सदस्य आहे त्यांना दीर्घायुष्य लाभू दे, सुख समृद्धी लागू दे, मनशांती लाभू देत अशी आपल्याला आपल्या कुलदेवीला प्रार्थना करायची आहे. आणि त्याहीपेक्षा की ह्या 9 दिवसामध्ये 9-10 दिवसामध्ये आमच्याकडून काही चूक झाली असेल तर भोळ्या मनाने माफ कर आणि ही सेवा तुझ्या चरणी मी रुजू करते अशी आपल्याला देवीला प्रार्थना करायची आहे. आणि त्याहीपेक्षा की तुझा कृपा आशीर्वाद आमच्यावरती राहू दे अशी आपल्याला प्रार्थना करायची. त्यानंतर बघा हे हवन जे प्रज्वलित केलेलं आहे तर ते आपल्याला विझवायचं नाही. जेवढं ते प्रज्वलित होईल तसंच ते ठेवायचं आहे. मनाने विझलं गेलं पाहिजे त्या पद्धतीनं. त्यावर ते नंतर पाणी सुद्धा ओतायचं नाही. आणि नंतर बघा जेव्हा ती हवन विझतं तर त्यातील जे आपण गोवरे असतात त्याची राख झालेले असते तर ते सर्वांनी आपल्या कपाळाला लावायचे आहे, घरात टाकायचे आहे. अगदीच तुम्ही बघा शेतात वगैरे सुद्धा थोडीफार टाकू शकता. जे राहिलेलं आहे तर ते आपल्याला काय करायचं आहे की पाण्यामध्ये किंवा निर्माल्यामध्ये ते आपल्याला विसर्जित करायचं आहे, सोडून द्यायचं आहे. दुसऱ्या दिवशी आपल्याला हे काम करायचं आहे. आणि बघा ह्याच पद्धतीनं आपल्याला हवन शेवटच्या दिवशी म्हणजेच नवमीला आपल्याला करायचं आहे. आणि त्याचबरोबर एक सांगायचं राहिलं की जेव्हा तुम्ही हवन प्रज्वलित करता तर तेव्हा सुरुवातीला तुम्हाला गणपती बाप्पांचं स्मरण करायचं आहे, जे की माझ्याकडून आता राहून गेलं. तर सुरुवातीला तुम्हाला गणपती बाप्पांचं हवन करायचं आहे. म्हणजेच बघा सुरुवातीला हळदी कुंकू वगैरे लावून म्हणजे वाहून घेतलं, अक्षदा वाहिल्या, हवनाची विधिवत पूजा झाल्यानंतर आपल्याला सुरुवातीला गणपती बाप्पांना प्रार्थना करायची आहे की आता मी हवनाला सुरुवात करत आहे तर कोणतंही विघ्न येऊ देऊ नको ह्या पद्धतीची आपल्याला प्रार्थना करायची आहे. 11 वेळेस आपल्याला गणपती बाप्पांचं हवन करायचं असतं. तेव्हा तुम्ही तूप त्यामध्ये टाकायचं आहे. तर बघा ओम गण गणपतीये नमः स्वाहा, ओम गण गणपतीये नमः स्वाहा ह्या पद्धतीनं तुम्हाला 11 वेळेस गणपती बाप्पांचं हवन करायचं. आणि नंतरनं बघा तुम्ही श्रीसूक्त म्हणून हवन करू शकता, ललिता सहस्त्रनाम म्हणून हवन करू शकता किंवा दुर्गा सप्तशतीचा पूर्ण पाठ म्हणून सुद्धा हवन करू शकता. त्यानंतरनं बघा 99 मंत्र म्हणत हवन करू शकता, सिद्धकुंजिका स्तोत्र म्हणत हवन करू शकता. अगदीच जरी काही नाही तुम्हाला शक्य झालं तरी सुद्धा 99 मंत्राची 1 माळ करत सुद्धा तुम्ही हवन करू शकता. ह्यावेळेस तुम्ही जे पायस बनवलेला आहे आपण तर ते ह्या 3 बोटात धरून आपल्याला त्यामध्ये हवनामध्ये सोडायचं आहे. आणि स्वाहाकार हा मोठ्यानेच करायचा आहे. तर तुम्हाला समजलं असेल. आणि सर्वांनी हवन करा, कारण खूप म्हणजे खूप लाभ होतात ह्या हवनाचे आणि घरात सुद्धा खूप बदल होतात. आपल्या आई कुळदेवीचा आपल्यावरती मोठ्या प्रमाणात आशीर्वाद राहायला मदत होते. तर आतापर्यंत एवढंच झालेली सेवा मी महाराजांच्या रुजू करते. श्री स्वामी समर्थ.